नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो. तर ताईंनो, हे माझं नाही आहे, हे मिस्टर घेतात सकाळी पाण्यामध्ये अद्रकचा तुकडा आणि दालचिनी थोडासा गूळ घालून ते उकळून त्याच्यामध्ये मध आणि निंबू पिळून सकाळी घेतात हे. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वतःला कसं बदलवू शकतो ते बघणार आहोत. सर्वांजवळ असा कोणता ना कोणता तरी गुण असतोच ज्याच्या मदतीने प्रत्येक व्यक्ती आपली प्रगती करून घेऊ शकतो. फक्त काय आहे ना, आपण त्या गुणांचा विचार करत नाही, त्या गुणांवर आपण काम करत नाही. आपल्याकडे दुर्लक्ष होतं. म्हणजेच काय माहिती आहे, आपण आपल्या भावनांचा, विचारांचा आणि कृती या सर्व गोष्टींची जबाबदारीच घेत नाही. त्याचबरोबर विचार करणं, आपल्या कलागुणांकडे लक्ष देणं, स्वतःसाठी काहीतरी करणं, स्वतःची एक ओळख निर्माण करणं, या गोष्टींचा ना आपण विचारच करत नाही. आपण जर आपली स्वतःची जबाबदारी घेतली तर जीवन सुखी आणि समृद्धी करण्यासाठी भरपूर वेळ मिळतो. कोणतीही नवीन गोष्ट आपण पाहतो, ऐकतो किंवा आपण ते करू असा विचार जेव्हा आपल्या मनात येतो, त्यावेळेला आपण बऱ्याच वेळेला किंवा कधीकधी आपण हा विचार करतो की जाऊ दे, आपल्याकडून हे काही शक्य नाही, आपल्याकडून होणार आहे का, आपलं हे रुटीन असंच आहे, ते सोडून मी दुसरं काही करू शकणार का, हेच रुटीन सांभाळायला होत नाही आणि दुसरं कधी काय करत बसू, असे बरेच विचार आपण जेव्हा करायला लागतो तेव्हाच आपण स्वतःला त्या बंधनात अडकवून घेतो. प्रत्येक दिवशी ना आपण आपल्या आजूबाजूची परिस्थिती अशी का आहे, माझ्या आयुष्यातले लोक असे का आहेत, हा प्रश्न करण्यापेक्षा हे स्वीकारूयात की आता जे आहे ते असंच आहे. फक्त मला माझ्या स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे. बदल घडवायचा आहे म्हणजे काय, तर माझ्यामध्ये असे कोणते कलागुण आहेत ते मला खूप उंच घेऊन जाऊ शकतात, त्यांचा मला शोध घ्यायचा आहे, असा विचार करायला लागूयात आणि तसं वागायला सुरुवात करायला लागूयात, प्रयत्न करायला लागूयात. पण हे प्रयत्न करताना आपल्याला स्वतःशी खूप प्रामाणिक राहायचं आहे. 1-2 दिवस मी प्रयत्न करणार आणि तिथून पुढे मी सोडून देणार असं आपल्याला करायचं नाही. आपण कोण आहोत, आपल्याजवळ काय आहे, आपण कोणती गोष्ट खूप छान करू शकतो, या सगळ्यांचा विचार करणं म्हणजेच स्वतःला ओळखणं. आणि आपण स्वतःला ओळखण्यामध्ये, स्वतःला जाणून घेण्यामध्ये इतके वर्ष कमी पडलोय. आता आपल्याला ती कमी पूर्ण करायची आहे. आपल्याला स्वतःचा अभ्यास करायचा आहे, स्वतःचा मनाचा विचार करायचा आहे, स्वतःचा व्यक्तिमत्वाचा, स्वतःचा वागण्याचा, की आपण कसे घडलो आहोत, पुढे आपल्याला काय करायचं आहे त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. भलेही आपण घरी असू, पण आपल्याला एक व्यक्ती म्हणून कसे बनायचे आहे, आपल्याला स्वतःला समोर कसे प्रेझेंट करायचे आहे, आपल्याला असे कोणते छंद जोडून घ्यायचे आहेत की ज्यामुळे आपली भरपूर प्रगती होणार आहे, आपली मानसिक प्रगती होणार आहे, आपल्या विचारांमध्ये, चांगल्या गुणांमध्ये, चांगल्या गोष्टींची भर पडणार आहे आणि आपलं व्यक्तिमत्व भरदस्त होणार आहे. त्याच लहान सहान गोष्टींमध्ये किती दिवस आपण आपलं मन घालून बसणार आहोत, नको त्या गोष्टींकडे आपण किती लक्ष देणार आहोत आणि स्वतःचं आणखी किती नुकसान करून घेणार आहोत. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडते किंवा आपल्याला न आवडणारी घडते, त्यावेळेला ही अशी का घडली म्हणून आपण तेच विचार करत बसतो, तर मग
पुढचं सगळं रुटीन बिघडत जातं. त्यापेक्षा आता हे घडलं आहे, हो ते मान्य करून ते घडलेलं आहे त्या गोष्टींचा अर्धा एक तास विचार करून त्या गोष्टींमधून बाहेर पडलं पाहिजे आणि आता परत मला काय करायचं आहे याचा विचार करायलाच पाहिजे. कोणाजवळ काय आहे, कोण काय करतंय, कोणती गोष्ट कोण चांगल्या पद्धतीने करतं याचा आपण किती विचार करतो आणि स्वतःला मात्र कमी समजतो. स्वतःची तुलना आजूबाजूच्या असलेल्या प्रत्येकाशी आपण नेहमी करत असतो. त्यापेक्षा माझ्याकडे काय आहे, जे माझ्याकडे आहे ते कदाचित कित्येक जणांकडे नसेल. दुसऱ्यांकडे काय आहे ते पाहून त्याच्यासारखं होण्यापेक्षा आपण आपल्याकडे काय आहे याचा विचार केला तर जगणं खूप छान आणि सुंदर होईल. आपल्या जवळच्या लोकांना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना नेहमी आनंदी ठेवण्यासाठी आपण जीवापाड धडपड करत असतो. पण जेव्हा स्वतःला आनंदी ठेवण्याची वेळ येते, जेव्हा स्वतःचा विचार करण्याची वेळ येते, स्वतःसाठी प्रत्येक दिवसातून 1 तास काहीतरी करण्याची वेळ येते, तेव्हा आपण मागे पडतो आणि आपण भरपूर विचार करतो की मी सुरुवात कशी करू, मी काय करू, मला जमेल का, पण मग ते करायला गेले तर काय होईल, हा विचार करण्यापेक्षा जे आपल्याला करायचं आहे ते लगेचच करायला सुरुवात करायची. आपण ज्या गोष्टींना घाबरतो ना, करू की नको, काय करू, कोण काय म्हणेल, मला जमेल का, हा सगळा विचार करण्यापेक्षा आपल्याला कोणती गोष्ट आवडते ती करून टाकायची. एखाद्या गोष्टीची सुरुवात आपण केलेली असते तर शेवट तोच नसतो. तिथपर्यंत जाता जाता आपण बऱ्याच गोष्टी शिकलेल्या असतात, अनुभवलेल्या असतात, फक्त आपल्याला त्या दिसत नसतात. आज स्वतःला वचन देऊया की रोज मी प्रत्येक दिवशी थोडा वेळ हा माझा असेल आणि त्या वेळेला मी फक्त माझाच विचार करेन आणि स्वतःची प्रगती कशी करू शकते याचाच विचार करेन आणि त्याच्यासाठीच प्रयत्न करेन. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे, त्यावर क्लिक करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघत राहा. पुन्हा भेटू आपल्या नवीन अशाच छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.